I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 80 पाठ 80. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. हा पाठ व्याकरणाचा सराव करण्यासाठी आहे. आधी ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी सावकाश बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I am dancing. I will dance. You are dancing. You will dance. She is dancing. She will dance. He is dancing. He will dance. We are dancing. We will dance. They are dancing. They will dance. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या व्याकरण सराव पाठात आपण आय, यू, ही, शी, वी, दे या शब्दांचा वापर करूया. त्याबरोबर क्रियापद कसं बदलतं ते बघूया. मी 2 वाक्य म्हणेन, एक बरोबर आणि एक चूक. त्यातलं जे बरोबर वाक्य असेल ते तुम्ही सर्वांनी एकत्र पुन्हा म्हणायचं. आय ॲम सिटिंग. आय इज सिटिंग. कोणतं वाक्य बरोबर आहे सांगा पाहू. आय ॲम सिटिंग हे बरोबर आहे. आता पुन्हा ऐका. शी ॲम ईटिंग. शी इज ईटिंग. कोणतं बरोबर आहे. शी इज ईटिंग बरोबर. आता ऐका. वी आर प्लेइंग. वी इज प्लेइंग. कोणतं बरोबर आहे. वी आर प्लेइंग. गुड. आता ऐका. दे ॲम प्लेइंग की दे आर प्लेइंग. कोणतं बरोबर. दे आर प्लेइंग बरोबर. आता ऐका. यू आर सिंगिंग. यू इज सिंगिंग. कोणतं वाक्य बरोबर. यू आर सिंगिंग बरोबर. आता ऐका. आशा
आर सिटिंग. आशा इज सिटिंग. कोणतं बरोबर? आशा इज सिटिंग. गुड. आता ऐका. आशा अँड दिनू इज सिटिंग. आशा अँड दिनू आर सिटिंग. कोणतं वाक्य बरोबर? आशा अँड दिनू आर सिटिंग. गुड. आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया. ही 2 वाक्य नीट ऐका. आय ॲम ईटिंग अ मँगो. आय विल ईट अ मँगो. आय ॲम ईटिंग अ मँगो म्हणजे मी आत्ता आंबा खात आहे. एखादी क्रिया जर आत्ता चालू असेल म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य असेल तर असं म्हणायचं आय ॲम ईटिंग अ मँगो. पण जर भविष्य काळातलं वाक्य म्हणायचं असेल म्हणजे मी आंबा खाईन असं म्हणायचं असेल तर म्हणायचं आय विल ईट अ मँगो. लक्षात आलं ना? आय ॲम ईटिंग. आय विल ईट. आता मी एक एक वर्तमान काळातलं वाक्य म्हणीन ते तुम्ही सर्वांनी भविष्य काळात म्हणायचे. म्हणजे मी म्हणाले आय ॲम ईटिंग अ मँगो तर तुम्ही म्हणायचं आय विल ईट अ मँगो. आय विल ईट असं म्हणायचं. हं, आय विल ईटिंग असं नाही म्हणायचं. सगळ्यांनी मिळून एकत्र उत्तर द्यायचे पण हळू आवाजात. हं. आय ॲम ड्रिंकिंग टी. हे वाक्य म्हणा बघू भविष्य काळात. चला सुरू करूया. आय ॲम ड्रिंकिंग टी. म्हणा बघू भविष्य काळात. आय विल ड्रिंक टी. गुड. आता हे वाक्य ऐका आणि भविष्य काळात तुम्ही म्हणा. ही इज रनिंग. ही विल रन. राईट. आता हे वाक्य भविष्य काळात म्हणा. यू आर गोइंग टू स्कूल. यू विल गो टू स्कूल. गुड. आता हे वाक्य ऐका आणि भविष्य काळात तुम्ही म्हणा. वी आर ड्रॉइंग. वी विल ड्रॉ. राईट. आता हे वाक्य भविष्य काळात म्हणा. दे आर स्लीपिंग. दे विल स्लीप. गुड. मग हे वाक्य पण भविष्य काळात म्हणा. आशा इज रीडिंग अ बुक. आशा विल रीड अ बुक. गुड. आता उलटं करूया. मी भविष्य काळात वाक्य म्हणीन आणि तुम्ही वर्तमान काळात वाक्य म्हणायचं. म्हणजे मी जर म्हणाले आय
विल गो टू नागपूर. तर तुम्ही म्हणायचं आय ॲम गोईंग टू नागपूर. चला सुरू करूया. पहिलं वाक्य आहे आय विल कुक. वर्तमान काळात म्हणा बघू तुम्ही. आय ॲम कुकिंग. गुड. आता हे वाक्य ऐका आणि वर्तमान काळात तुम्ही म्हणा ही विल जम्प. ही इज जम्पिंग. राईट. आता हे वाक्य वर्तमान काळात म्हणा यू विल सिंग. यू आर सिंगिंग. गुड. आता हे वाक्य ऐका आणि वर्तमान काळात तुम्ही म्हणा वी विल स्पीक इंग्लिश. वी आर स्पीकिंग इंग्लिश. राईट. आता हे वाक्य वर्तमान काळात म्हणा दे विल मेक टी. दे आर मेकिंग टी. गुड. मग हे वाक्य पण वर्तमान काळात म्हणा संतोष विल स्विम. संतोष इज स्विमिंग. गुड. मग हे वाक्य पण वर्तमान काळात म्हणा संतोष अँड रंजना विल प्ले. संतोष अँड रंजना आर प्लेइंग. लक्षात ठेवा की वर्तमान काळात इज प्लेइंग किंवा आर प्लेइंग असं असलं तर भविष्य काळात विल प्ले होतं. टीचर पुढची 15 मिनिटं हाच सराव चालू ठेवतील. आय, यू, ही, शी, वी, दे या शब्दांबरोबरची क्रियापदं वर्तमान काळात आणि भविष्य काळात कशी बदलतात याचा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.